₹70 में 54 कुर्सियां बेचने पर 30% की हानि होती है। 30% की हानि होती है। 15% लाभ कमाने के लिए 15% लाभ कमाने के लिए उसे 54 कुर्सियां कितने रुपए में बेचनी होंगी? कितने रुपए में बेचनी होंगी? एकदम सोपं गणित है। ठीक है। 110, 115, 120, 125। काय आले ते? काय आले सर? बरोबर. थर्ड बघा, सेलिंग प्राइस 1. पहिला तो 54 कुर्स्या किती रुपयाला विकतोय? 70 रुपयाला विकतोय, बरोबर आहे? 70 रुपयाला विकतोय, रुपयाला नाही, सॉरी. पहिला जो तो खुर्च्या 70 रुपयाला विकतोय त्यावेळेला त्याला किती % लॉस होतोय? 30% लॉस होतोय, बरोबर आहे? किती % लॉस होतोय? 30% लॉस होतोय. म्हटल्यावर वस्तू कितीला विकणार तो? 70% ला विकणार, बरोबर आहे? आता त्याला लाभ पाहिजेत. किती पाहिजेत लाभ? 115 लाभ पाहिजेत. 115 लाभ घ्यायसाठी तो 15 रुपयाचा लाभ घ्यायसाठी तो 100 रुपयाची वस्तू कितीला विकणार? 115% ला विकणार, बरोबर आहे? अनुपातात रूपांतर करा. पर्सेंट गेलं, 5 एके 5, उरले 2, झाले 20, 5 चौक 20, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 14:23 आलं, बरोबर आहे? स्टार्टिंगला किती रुपयाला घेतले त्याने? 54 कुर्स्या. 54 कुर्स्या खरेदी केल्यात आणि 54 कुर्स्याच विकल्यात. 54 कुर्स्या खरेदी केल्यात आणि 54 कुर्स्याच विकल्यात, बरोबर आहे? खुर्च्यामध्ये काही चेंजेस नाहीत. 14 म्हणजे पहिला जे तुमचं सेलिंग प्राइस आहे ते काय आहे? 70 रुपये. म्हणजे 14 युनिटचा मान काय दिला तुम्हाला? 70 रुपये दिला. 14 युनिटचा मान 70 रुपये असेल, 14 युनिटचा मान 70 रुपये असेल तर 1 युनिटचा मान काय येणार? भागिले 14. 7 दुनी 14, 7 10 60, 2 की 2, 2 पंचे 10. 1 युनिटचा मान काय आला? 5 रुपयाला. 1 युनिटचा मान जर 5 रुपये असेल तर 23 युनिटचा मान काय असणार? 23 गुणिले 5, 5 त्रिक 15, चला गेला 1, 5 दुनी 10 ने 1 करा. जी दुसरी
सेलिंग प्राइस असणार आहे त्याला 15% साठी, तो किती रुपयाला विकणार आहे त्या खुर्च्या? 115 रुपयाला ते खुर्च्या विकणार आहे. कारण की 54 खुर्च्या घेतल्यात आणि 54 खुर्च्याच विकल्यात. 54 खुर्च्या खरेदी केल्यात आणि त्याच्यातल्या एवढ्या खुर्च्या विकल्यात असं काय म्हटलं नाही. बरोबर आहे. त्यामुळे गणित सोपं होतं. कळालं? सोपं होतं गणित. मॅडम कुठलं शिकवलं? बायोलॉजी. काल बायोलॉजीच, परवा दिवशी बायोलॉजी चालू आहे. तुमचं झाल्यात कुठले कुठले टॉपिक परवेसरांचे? जीकेची विषय झाल्यात कुठले कुठले तरी? अरे पर्सेंटेज हे विचारे ना, पर्सेंटेज प्रॉफिट लॉस हे विचारे ना झाले तुला. हे कशात येते? मॅथ्स मध्ये येते. ते विचारले कुठला हे झालं? भूगोल झालं, जिओग्राफी झालं, हिस्ट्री चालू आहे आणि इकॉनॉमी नाही व्हायला. परत पॉलिटी, आर्टिकल आहे, अनुच्छेद झालं. राहिले काय? इकॉनॉमी एक राहिले. इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था एक राहिले आणि स्ट्रॅटेजिक एक राहिले. हे दोनच राहिलेत नाही. फाईलमध्ये घातलंय. मॅडमांना बघूया सांगतो विचारून, ते शिकवतात. बायोलॉजी किती काय पडणार आहे? एक क्वेश्चन पडला तर पडला, ते बी पूर्ण सायन्स मधलं. 1 ते 2 क्वेश्चन. गणित घ्या. मनोजचं गणित झाले 40 रुपयांचं. 90 रुपये में कितनी टॉफियां बेचेगा? यानी यदि मनोज 446 रुपए में, यदि मनोज 446 रुपए में 324 टॉफियां, यदि मनोज 446 रुपए में 324 टॉफियां खरीदता है तो उसे 50% लाभ कमाने के लिए, तो उसे 50% लाभ कमाने के लिए 90 रुपए में कितनी टॉफियां बेचनी पड़ेंगी? 90 रुपए में कितनी टॉफियां बेचनी पड़ेंगी? सेम मागचं नाही झालं, हे सोडून याच्या मागचं येईल करता. खरीदता हे म्हटलंय, त्यामुळे काय बघा.
हा, खरेदीता म्हणजे काय? सीपी असणार. फळ्याकडे बघा, ही गणित घराकडे जाऊन परत एकदा बघा, सगळी मी सोडतो. खरेदीता आहे म्हटल्यावर काय? सीपी आहे. खरेदीता आहे म्हटल्यावर काय? सीपी आहे. बरोबर आहे. तुम्हाला दिले काय? मनोज किती? 886 रुपये में 324 टॉफिया खरीदता है. किती टॉफिया खरीदता है? 446 मध्ये 324 काहीतरी टॉफिया खरीदत आहे. खरीदत आहे म्हटल्यावर काय आलं? सीपी आलं. आणि रोहितला, मनोजला काय करायचं आहे? 50% लाभ करून टॉफिया विकायच्या आहेत. बरोबर आहेत. टॉफिया काय करायच्या आहेत? 50% लाभवर विकायच्या आहेत. कॉस्ट प्राइस काय असतं प्रत्येक वेळेला? 100% असणार. किती पर्सेंटचा प्रॉफिट पाहिजेत मनोजला? 50%चा प्रॉफिट म्हणजे पाहिजेत. म्हणजे विकणार कितीला तो? 150%ला विकणार टॉफी, तर त्याला 50%चा प्रॉफिट होणार. अनुपातात रूपांतर करा. पर्सेंट गेलं, शून्य गेला, 5 दुनी 10 आणि 5 त्रिक 15. बरोबर आहे. तुम्हाला हे कळणार का इथं काय घ्यायचं? रुपये घ्यायचे का व्हॅल्यू घ्यायची? रुपये घ्यायचे का वस्तू घ्यायची ते कळना. याला काय म्हणायचं ते कळना झालंय. रुपये म्हणायचे का वस्तू म्हणायची? खाली काय दिलंय? वरती दिलंय कितीतरी 400 कितीतरी रुपयामध्ये 326 का 24 टॉफिया खरीदत आहे. खाली काय म्हटलंय? 90 रुपये में कितनी टॉफिया बेचनी चाहिए. खाली काय दिले? रुपये दिले का वस्तू दिले? रुपये दिले ना. खाली रुपये दिले म्हटल्यावर वर पण रुपयेच मानायचं. 2 युनिटचा मान रुपये मध्ये किती आहे? कॉस्ट प्राइस रुपये किती आहे ते? 446 आहे. 446 86 आहे. 46 नाही 86 आहे. 4 ला 8 करा. 486 आहे. 2 युनिटचा मान काय आला? 486. 2 युनिटचा मान 486 असेल तर 1 युनिटचा मान काय येणार? 2 दुनी 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6. 1 युनिटचा मान काय आला? 243 आला. 1 युनिटचा मान 243 असेल तर 3 युनिटचा मान काय येणार? 3 गुणिले 3 243 काय येणार? 3 त्रिक 9, 3 चौक 12, 1 3 दुनी 6, 1 7, 729 आला. त्याला एवढे रुपयामध्ये खरेदी केला असणार. किती टॉफिया? 324 टॉफिया. 324 टॉफिया एवढ्या रुपयामध्ये खरेदी केला असणार. आणि 324 टॉफियाच किती रुपयामध्ये? 729 रुपयामध्ये विकल्यावर त्याला काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. किती पर्सेंटचा? 50%चा प्रॉफिट होणार आहे. बरोबर आहे. किती रुपयामध्ये? 729 मध्ये किती टॉफिया विकणार आहे तो? खरीदल्यात किती त्यानं? 486 मध्ये किती टॉफिया खरीदल्यात? 324 टॉफिया खरीदल्यात म्हटल्यावर 729 मध्ये 324 टॉफिया विकणार ना तो 50% प्रॉफिट साठी. 729 रुपयामध्ये विकणार किती तो? 324 टॉफिया विकणार. 324 टॉफिया विकणार. बरोबर आहे. 729 मध्ये 324 टॉफिया विकणार. 1 रुपयामध्ये किती टॉफी विकेल? 1 रुपये इज इक्वल टू 324 छेद 729. बरोबर आहे. कॉमन काय दिसतंय का बघा? कशानं भाग जाईल? 4च्या पाड्यात काय 9 येत नाहीत. बरोबर आहे. 3 न जातोय, 3च दिसतंय, 9 दिसत नाही. 7 अधिक 1 9, 9 अधिक 9 18, वरती 4 अधिक 2 6 अधिक 3 9, 9 न जातोय. 9 त्रिक 27, 5 उरले 54 झाले. 9 संग 54, 9 8 72, 9 1 9, परत 9 न जातोय. 9 चौक 36, 9 9 81. 1 युनिटचा मान काय आला?
4/9 1 युनिटने 1 रुपयाचा मान काय आला, 1 रुपयामध्ये तो 4/9 टॉफी विकतोय. म्हणजे एक टॉफी पण विकत नाही, एकातली अर्ध्यातले थोडा भाग काहीतरी विकतोय. किती, 1 रुपयामध्ये. किती रुपयामध्ये विकायचं आहे त्याला, त्याच्याकडे किती रुपये आहेत, 90 रुपये आहेत. 1 रुपयाचा मान एवढा असेल, एवढी टॉफी असेल तर 90 रुपयाचा मान किती टॉफी असतील, 4/9 गुणिले 90. 9×91 9×0 40 टॉफी. 90 रुपयामध्ये तो किती टॉफी विकणार आहे, 40 टॉफी. अवघड आहे, नाही अवघड, अवघड नाही, अवघड आहे, अवघड नाही असं नाही, अवघड आहे. सांगू परत एकदा, लक्ष देऊन बघा, नंतर मग लिहा. सीपी दिलंय, काय म्हटलंय, रोहित मोहन 486 मध्ये 324 टॉफिया खरेदी करतो. बरोबर आहे, खरेदी करतो म्हटल्यावर काय असणार, सीपी असणार. सीपी काय असते, प्रत्येक वेळेला 100% असते. आणि तो त्याला किती रुपये प्रॉफिटने विकायचे ट्रॉफ्या, 50%चं प्रॉफिट घेऊन ट्रॉफ्या विकायचे. 100 रुपयाच्या वस्तू असतील, 50% प्रॉफिट घेऊन विकणार कितीला, 150%ला विकणार. रेशोत रूपांतर करा, पर्सेंट गेला 2:3 आलं. सीपी एसपीचा रेशो काय आला, 2:3 आला. आता 2 युनिटचा मान 486 रुपये मानायचा. टॉफिया असतील खाली तर टॉफिया म्हणायची, रुपये असतील तर रुपये मानायचे. कळलं, खाली लास्टला काय दिलंय, 90 रुपयामध्ये किती टॉफिया विकेल दिलंय ना, इथं रुपये आहे म्हणून मी इथे रुपये मानले. जर टॉफिया असतील इथं तर इथं टॉफिया म्हणायचे, कारण की तुम्हाला लास्टला पण टॉफिया दिलेत ना, किती एवढ्या टॉफी किती रुपयामध्ये विकेल. उलट करून दिलं तर त्यावेळेला इथं टॉफिया म्हणायचं. किती आहे इथं, 486 रुपये. 2 युनिटचा मान 486 असेल तर 1 युनिटचा मान काय येणार, 243 येणार. 1 युनिटचा मान 243 असेल तर 3 युनिटचा मान काय येणार, 729 येणार. 486 रुपयामध्ये 324 टॉफिया खरेदी करतोय आणि 729 रुपयामध्ये 324 टॉफिया विकतोय. त्यावेळी त्याला किती रुपयाचा किती पर्सेंटचा प्रॉफिट होतोय, 50%चा प्रॉफिट होतोय. बरोबर आहे. 329 रुपयामध्ये 729 रुपयामध्ये 324 टॉफिया विकतोय. 1 रुपयामध्ये किती टॉफी विकणार, 1 रुपयामध्ये 324 चे 729 टॉफी विकणार. भागाकार केल्यानंतर काय आलं, 4/9 आलं. 1 रुपयाचा मान 4/9 टॉफी आहे, तर 90 रुपये त्याच्याकडे, 90 रुपयाचा मान काय असणार, 4/9 गुणिले 90. 9×10 10 गुणिले 4 40 टॉफी. काल क्लिअर आहे, क्लिअर आहे. ही गणित घराकडे जाऊन बघा, नंतर कधीच येणार नाही. लिहून घ्या. झालेलं.
चालेल. नेक्स्ट आहे घ्या टाइप नंबर 9. नेक्स्ट टाइप नंबर 9. अगला टाइप नंबर 9 गणित घ्या. शबीहाने अपनी दुकान के लिए 8 रुपए प्रति कप 8 रुपए प्रति कप की दर से 240 कप खरीदे. 240 कप खरीदे. रिवहन के दौरान म्हणजे ट्रान्सपोर्ट करताना, गाडीवरनं घेऊन येताना, रिवहन के दौरान 24 कप क्षतिग्रस्त हो गए. और उसने शेष कपों को 12 रुपए प्रति कप की दर से बेचा. उसका कुल प्रतिशत ज्ञात कीजिए. चला वयापिना बंद करा. पहिला फायर बघा, नंतर सोडवा. पुढे गणित येत अजून खूप. किती रुपये? शबिया ने अपनी दुकान के लिए 8 रुपये प्रति कप, म्हणजे 8 रुपयाला 1 कप. किती कप खरेदी करायले ना ते, म्हणजे काय सीपी करायले. कसं 8 रुपये प्रति कप. 1 कप कितीला आहे? 8 रुपयाला आहे. असे त्याने किती कप खरेदी केलेत? 240 कप खरेदी केलेत. 8 रुपयाला जर 1 कप असेल तर 240 रुपयाला किती कप? 240 कप किती रुपयाला येतील? 240 गुणिले 8, 8 0 0, 8 चौक 32, 3 8 2 16 आणि 3 16 आणि 3 18, 19 रुपये. बरोबर आहे. किती कप? 240 कप 8 रुपये प्रति कपच्या दरानं किती रुपये होतील? 240 कपांचे 1920 रुपये होतील. एवढे रुपये देऊन त्यानं काय असतील? कप खरेदी केले असतील. आता ह्या 240 मधले किती कप परिवहन के दौरान खराब झाले? 24 कप परिवहनातून काय झाले? खराब झाले. परिवहनात खराब झाले. त्याच्याकडे उरले किती कप असणार? किती उरले कप असणार? 6 1 2 216 कप उरले असणार. आता ती विकणार किती कपांना? 216 कपांना विकणार काय 240 कपांना विकणार? फुटलेले कप कोण घेणार आहे? बरोबर आहे. घेणार कोण? विकणार किती कप? 216 कप विकणार आहे. आता सेल करणार आहे ती, विकणार आहे ना. किती कप विकणार आहे? 216 कप विकणार आहे. किती रुपयाच्या दरान? 12 रुपये पर कप. 12 रुपये पर कप च्या आहे ना हिशोबानं ती 216 कप विकणार आहे. विकूया. 216 गुणिले 12, 12 पंचे 60, 12 ह्याच्याला गेले 7, 12 1 के 12 आणि 7, ह्याच्याला गेला 1, 12 2 24 आणि 1
किती रुपयाला विकली? 2592 रुपयाला. किती रुपयाला आणलेली कप? 1920 रुपयाला आणलेली. सीपी काय होतं? किती रुपयाला आणलेले? 1920 रुपयाला आणलेले होते. सेल कितीला केले? किती रुपयाला? 2592 रुपयाला सेल केले. बरोबर आहे. किती रुपयाचा प्रॉफिट झाला असणार? काढा जरा. 2 7 19 मधनं 6 772 रुपयाचा फायदा झाला असेल. किती रुपयाचा? 772 रुपयाचा फायदा झाला. बरोबर आहे. कितीवर? 1920 वर 772 रुपयाचा फायदा झाला. पर्सेंट मध्ये काढायचा म्हणून गुणिले 100 केले. 1 0 गेला. हा 1 0 गेला. भागा जरा. कशाने भाग जातोय बघा. याच्या पाड्यात दिसतंय 19 किती? 19 3 घालूया. वर 3 जात आहे. वर 3 जात आहे. खाली जायचं असेल ना. 3 5 15 3 संग 18 3 चौक 12 3 2 6 3 2 6 3 चौक 12 4 1 4 4 25 4 संग 24 4 5 20 4 संग 24 16च्या पाड्यात 54 आहे. बाय 16 चौक 16ला 2 बघा. 82 16 ह्याला 2 बघा. 2 5 10 8च्या पाड्यात 56 आहे. 8 7 56 8 1 8 8 7 56. कितीचा फायदा झाला असेल? 7 गुणिले 5 7 5 35 रुपयाचा फायदा. 35% काय झाला असेल? प्रॉफिट झाला असेल. अवघड आहे? सोपं आहे? मग खरं काय? खरं काय येणार? काय जेवढे कप खरेदी केलेत पैसे तेवढे गेले असणार खिशातनं. बरोबर आहे. माझ्याकडे बघा आधी. जेवढे कप खरेदी केलेत तेवढे पैसे खिशातनं गेले असणार. काय फुटले किती फुटले याचा काय संबंध नाही. फुटलेले काय करायचे? वजा करायचे. वजा करून विकलेत कितीला? मिळाले केवढे? खिशातनं गेलेत केवढे? एवढे. आणि मिळाले किती? विकून एवढे. एवढं कळालं की मग अवघड नाही बाकीचं. दोघातनं वजा केलं किती रुपयाचा फायदा झाला तो येणार? छेद सीपी गुणिले 100. कळालं? बाकी काय मग भागाकार आणि गुणाकाराचं. हे काय एवढं अवघड गणित नाही मागच्या गणित. डिस्काउंट मध्ये येणार आहे. डिस्काउंट मध्ये येणार आहे एक बेमान दुकानदार. बेमान दुकानदार लवकर लिहून घ्या. हे मार्कर खराब कसं झालं असेल? काय हे टोपण उघडं ठेवलेलं रात्री? हा दररोज मागवायला पाहिजे होतं. पाहत कसं काय झालं ते?
पासच होईना, हे घट झाल्या वाटते आत इंक घट भेटू तशी गरम करा. झालं. नेक्स्ट गणित घ्या. रामने 45 रुपये पर केजी. 45 रुपये पर कसं लिहायचं माहिती आहे नाही, हे असं लिहायचं नाही तर प्रति पर प्रति लिवशील आणि पर लिवशील, हे रुपये पर कप असं आहे. 8 रुपये पर कप. तसंच 45 रुपये पर केजी की दर से 20 किलो संतरे खरीदे. 20 किलो संतरे खरीदे और 54 रुपए पर केजी, 54 रुपए पर केजी की दर से बेच दिए, की दर से बेच दिए. इस अवधि के दौरान 1.5 केजी 1.5 केजी संतरे खराब हो गए. 1.5 केजी संतरे खराब हो गए. यदि उसने खराब संतरे 10 रुपए पर केजी की दर से बेचे, उसका कुल लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. उसका कुल लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. हिच्या खाली का नाही हे लिहा, मेन्सुरेशन टू डेज लिहा. वर्गचं काय ते क्षेत्रफळ परिमाप ते लिहा. घनाचं नाही, वर्गानंतर त्रिकोणाचं परिमाप क्षेत्रफळ ते लिहा. आयताचं परिमाप क्षेत्रफळ, नंतर आणि काय असते एवढंच विचारतील त्या. आयत, त्रिकोण, चौकोन आणि एक वर्तुळ, हिचं एवढं परिमाप क्षेत्रफळ आणि परिधी लिहा. आयताची वर्तुळाची परिधी काढायसाठी काय सूत्र असेल तेवढी 4 सूत्र लिहा. कसं गुगलवर सर्च मारा, येते ना गुगल काय पाठीत आहेत लिहून काढत नाही ते. औषधचं कोड करा, औषध इज इक्वल टू पदोंकायोगचित कुल संख्या. ही सूत्र तयार पण करतात होय ती
ते 30 सूत्र काय तयार करता येते. जी 1.5 किलो संत्रे आहेत ही किती रुपयाला विकलेत? 10 रुपये पर केजीला विकलेत. त्याच्याकडनं पैसे आलेच नाही त्याला, किती 15 रुपये आले असतील ना. आणि ते 15 रुपये कशात ऍड करणार मी? 54 रुपये पर केजीने किती उरलेली संत्रे विकलेत त्याच्यात ते 15 रुपये ऍड करणार आणि मग काढणार सीपी आणि एसपी. 12.203 लाभ. 12.203 चा काय झाला? लाभ झाला. चला फायदा बघा. पण आपण फळ्याकडे बघा लवकर. किती रुपये? 45 रुपये पर केजी. 45 रुपये पर केजी. अशी किती केजी हे घेतलाय त्यानं? रामनं 20 केजी फळं घेतलंय, 20 केजी संत्री घेतलाय. 1 केजी संत्री 45 रुपये असतील तर 20 संत्री किती, 20 किलो संत्री किती रुपये असणार? 20 गुणिले 45 इज इक्वल टू 900 रुपये. बरोबर आहे. आता या 20 केजी मधली खराब थोडी झालेत? खराब बघ, खराब किती झालेत? 1.5 केजी खराब झालेत. बरोबर आहे. 1.5 केजी खराब झालेत आणि त्यानं खराब झालेला पण थोडं विकून दिले, थोड्या कमी प्राइस मध्ये विकले. कितीला विकले? 10 रुपये पर केजीने विकले. बरोबर आहे. मग 1.5 केजी कितीला विकणार? 1.5 गुणिले 10 इज इक्वल टू 15 रुपयाला विकणार. बरोबर आहे. 15 रुपयाला काय झालंय? विकलंय. हे पण काय सेलिंग प्राइसेस आहे. संत्री खराब झालेल्या संत्र्यांचं. आणि एक चांगली संत्री आहेत. चांगल्या संत्र्यांना किती रुपयाने विकले? 54 रुपये पर केजीने विकले ने. 54च आहे ना. 54 रुपये पर केजीने विकले चांगल्या संत्र्यांना. चांगली संत्री उरणार किती एवढं सांगा मला? 20 किलो संत्री आहेत, त्याच्यातली 1.5 किलो संत्री खराब झाल्यात. राहणार किती किलो संत्री? किती? 18.5 किलो संत्री राहणार. 18.5 किलो संत्री राहणार. बरोबर आहे. 18.5 किलो संत्री राहणार. 1 किलोचा भाव किती आहे? 54 रुपये. 18.5 किलोचा भाव काय असणार? 18.5 गुणिले 54 किती येणार? 5 चोक 20, 2 8 चोक 32, 34 3 7 25 2 40 2 42 4 9 काय येणार? एवढा आला? किती आला? 999.0 आला. पॉईंट एक स्थान सोडून पॉईंट म्हणून एक स्थान सोडून पॉईंट दिला. बरोबर आहे. किती रुपये मिळाले असतील त्याला? 18.5 किलो संत्री विकून किती रुपये मिळाले असतील? 999 रुपये मिळाले असतील. हे मिळालेत आणि हे पण मिळालेतच. बरोबर आहे. पण 1.5 किलो बाद झालेली संत्री विकून त्याला किती रुपये मिळालेत? 10 रुपये. आणि इकडे किती मिळाले? चांगली संत्री विकून 999 रुपये मिळालेत. टोटल मिळाले किती असणार? प्लस 15 करा. किती मिळाले असणार टोटल? 1014 रुपये मिळाले असणार. बरोबर आहे. 1014 रुपये त्याचे खिशात झाले असणार. खिशातून गाठलाय किती त्यांना? इकडे करतो. खिशातून गाठलाय किती? सीपी किती आहे? 900 रुपये गाठलाय. कमवलाय किती? 1014 रुपये कमवलाय. किती रुपयाचा फायदा झाला असेल? 114 रुपयाचा फायदा झाला असेल. कशावरती? 900 वरती. तर 100 वर कितीचा फायदा झाला असेल? 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. 9 बघा, 9 एके 9 उरणार किती? 2 उरणार. झाले 24. 9 दोन्ही 18. 24 मधनं 18 गेले, राहिले किती? 6. राहिलेली लिहायची वरची आणि ज्यानं भागले ते लिहायचं खालती. परत याच्यात भाग जातोय. 12 2 त्रिक 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9.
12.2% काय झाला असेल, प्रॉफिट झाला असेल त्याला. कळालं नाही, समजली की नाही गणित. सीपीआय 1 किलो संत्री किती रुपयाला आहेत, 45 रुपये पर केजीला 1 किलो संत्री आहेत. अशी खरेदी किती केलाय त्यांना संत्री, 20 किलो संत्री खरेदी केलाय. खिशातनं किती घालवला असणार, किती रुपये देऊन घेतला असणार 20 किलो संत्री, 900 रुपये देऊन 20 किलो संत्री घेतला असणार, बरोबर आहे. 20 किलो संत्री घेऊन आला आणि येताना काहीतरी थोडी चिनगटली आणि ती 1.5 किलो काय झाली, चिनगटून थोडी बाद झाली. ती खराब संत्री त्यानं फेकून दिला नाही, त्याने काय केला, खराब संत्री 10 रुपये पर केजीने विकलाय. किती रुपये पर केजीने विकलाय, 10 रुपये पर केजीने. किती संत्री विकलाय, 1.5 किलो संत्री विकलाय. 1 किलो संत्रीचा भाव 10 रुपये केजी आहे, तर 1.5 किलो संत्री किती रुपयाला विकणार, 15 रुपयाला विकला असणार. फळ्याकडे लक्ष द्यावा, 15 रुपयाला विकला असणार. ही खराब संत्री विकली, खराब संत्री विकून त्याच्या खिशात किती आले, 15 रुपये आले. आणि चांगली संत्री होती, चांगली संत्री किती होती, 20 मधनं खराब झालेली संत्री वजा केली, राहिली किती, 18.5 किलो संत्री चांगली होती. 1 किलो संत्री किती रुपयाला विकलाय त्यानं, 54 रुपये पर केजीने 1 किलो संत्री विकलाय, बरोबर आहे. अशी 18.5 किलो संत्री विकून त्याला मिळाले किती असणार, 18.5 गुणिले 54 रुपये इज इक्वल टू किती मिळाले, 999 रुपये मिळाले. हे पण काय रुपये मिळालेतच, खिशातच आलेत. हे पण रुपये फळ विकूनच खिशात आलेत. दोघांची बेरीज केली, दोघं पण विकूनच मिळालेत ना पैसे. किती मिळाले पैसे टोटल, 1014 रुपये मिळाले. खिशातनं घातलेला किती रुपये, 900 रुपये घातलेला खरेदीसाठी, मिळाले किती विकून, 1014 रुपये मिळाले. किती रुपयाचा प्रॉफिट झालं, 114 रुपयाचा प्रॉफिट झाला असणार. कशावरती, सीपी वरती, 900 वरती झाले ना. पर्सेंट मध्ये काढायचं म्हणून गुणले 100, 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, 9 ने 114 भागलं, उत्तर काय आलं, 12.2%. काय झालं असेल, प्रॉफिट झाला असेल. 900 ची वस्तू 114 विकल्यानंतर प्रॉफिटच होते. कळालं, क्लिअर आहे विवेक. बघूया नेक्स्ट गणित आहे. झालं, लवकर लिहून घ्या. झालं, नेक्स्ट गणित घ्या. एक व्यक्ति ने 1000 रुपए में
1000 रुपए में 20 दर्जन आम खरीदे, 20 दर्जन आम खरीदे। उसने देखा कि इनमें से उसने देखा कि इनमें से 40 आम सड़े हुए थे, सड़े हुए थे। तो उसने उसे फेंक दिया। उसे 30% लाभ प्राप्त करने के लिए बचे हुए आमों को कितने रुपए प्रति दर्जन में बेचना चाहिए, कितने रुपए प्रति दर्जन में बेचना चाहिए। अठ्याहत्तर 72 70 80, 78 72 70 80, 100च्या पुढे आहे? नाही. किती राम 1000 रुपये मध्ये खरेदी केला असणार, किती 20 दर्जन आम, किती रुपयाचं प्रॉफिट पाहिजे? 30% प्रॉफिट पाहिजे. विकणार कितीला ते? 1000 रुपयाची वस्तू 1300 रुपयाला विकल्यानंतरच 30% प्रॉफिट होणार आहे ना, बरोबर आहे? 1300 रुपयाला विकणार आहे, तोंडी गणित आहे रे. 1300 रुपयाला विकणार आहे, एक डझन म्हणजे किती किलो? एक डझन मध्ये किती आंब असतात? 12 आंब असतात. 20 डझन मध्ये किती आंब असणार? 240 असणार. 240 मधले 40 गेले, राहिले किती? 200 आंब राहिले असणार. 200 आंब त्याला किती रुपये, त्याच्याकडे किती रुपयामध्ये विकणार आहे तो? 200 आंब 30% लाभ आहे. म्हटल्यावर 1000 रुपयाची वस्तू कितीला विकायला पाहिजे? 1300 रुपयाला विकायला पाहिजे. आंबे किती आहेत त्याच्याकडे? 200 रुपये आंबे आहेत. एका आंब्याची प्राइस काढा, 200 न 1300 ला बघा किती येणार? 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, 6.5 रुपयाला एक आंबा मिळाला. विचारलंय काय? प्रति दर्जन आंब्याचा दर विचारले. एक आंबा 6.5 ला असेल तर 12 आंबे कितीला असतील? 12 गुणले 6.5, 12 पंचे 60, 0 6 गेले 78.
सांगितलं मी 78. जरा दाखव कुठे गेलीस, दाखव कसा आला 78? थोडाच ऐकलेस, बाकीचे कुठे आहे? बरोबर, 1300 न 200 भागलीच आहे. 1300 कसं आलं? बरोबर. वस्तू खरेदी किती रुपयाला केली? वस्तू खरेदी कितीला केली? पाहिजे बघा आधी, नंतर मग कायच येणार नाही. किती रुपयाची वस्तू खरेदी केली? 1000 रुपयाची वस्तू खरेदी केली. किती % प्रॉफिट पाहिजे त्याला? 30% प्रॉफिट पाहिजे. वस्तू विकणार कितीला तो? 30 रुपयाचं प्रॉफिट घेऊन. 100 माना, 1 0 काढा. 100 रुपयाची वस्तू विकणार कितीला? 30% प्रॉफिट घेऊन. ते 130 रुपयाला विकणार. 1 0 काढलेला आता द्या इथं. 1300 रुपयाला विकला. 1000 रुपयाची वस्तू 1300 रुपयाला विकल्यानंतर त्याला काय होणार आहे? 30% प्रॉफिट होणार आहे. बरोबर आहे. त्याच्याकडे 1000 रुपयामध्ये किती आंबे घेतलाय त्यानं? 20 दर्जन. 20 दर्जन आंबे घेतलाय. एका दर्जन मध्ये आंबे किती असतात? 12. 12 गुणिले 20, 240 आंबे असतील. 240 आंब्यापैकी खराब किती आंबे झालेत? 40 आंबे खराब झालेत. या 40 आंब्यांना काढलं, राहिले किती आंबे? 200 आंब्याची विकायला जाणार नाही तो काय? ते खराब झाले बी विकणार नाही, विकू शकत. त्याने टाकलेत ते 200 आंबे विकायचे किती रुपयामध्ये? 200 आंबे 1300 रुपयामध्ये विकायचे, तरच त्याला किती 30% प्रॉफिट होणार आहे ना. 200 आंबे किती विकणार आहे? 1300 मध्ये विकणार आहे. तर एक आंब्याचं प्राइस काय असेल? 200 आंब्यांचं प्राइस 1300 रुपये. तर एक आंब्याचं प्राइस काय असेल? 1300 भागिले 200. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. 2×12, 2×5=10. एक उरला झाले 10.2, 2×5=10. एक आंब्याचं प्राइस काय आलं? 6.5 रुपये. बरोबर आहे. एक आंब्याचं प्राइस 6.5 रुपये असेल. विचारलंय कुणाचं? एक आंब्याचं विचारलंय त्या? प्रति दर्जन विचारलंय किती रुपयाला विकणार तो. बरोबर आहे. प्रति दर्जन विचारलंय. प्रति दर्जन मध्ये किती असतात? 12 आंबे असतात ना. एक आंबा तो 6.5 रुपयाला विकल्यानंतर त्याला काय मिळणार आहे? 30% लाभ मिळणार. तर 12 आंबे कितीला विकेल? 6.5 गुणिले 12 इज इक्वल टू 12×5=60. अचाले गेले 6, 72 अधिक 6 78 आणि 1.0 सोडून पॉईंट. किती रुपयाला विकेल? एक दर्जन आंबे 78 रुपयाला विकेल. गणित आहे ती. मग अशी चांगली गणित सोडून ही असली फालतू गणित अवघड आहे. उद्या पर्सेंटेज प्रॉफिट लॉस संपूया आणि गुलाल कुणाचा बघूया. बरं झालं इलेक्शन झालं, तर किरकिर 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 एक गेले की दुसरं. आता ट्रॅक्टर येणार. तुमच्या नशिबात कालवाच. झालं झालं. नेक्स्ट गणित घ्या. होमवर्क देऊ. 3 गणित झाली. अवघड आहेत गणित ही. अवघड गणित आहेत. अवघड वाटायलेत गणित. वाटायलेत. एक गणित होमवर्क देऊ. घ्या गणित. एक खुर्दा विक्रेता 25 रुपये पर केजी 25 रुपये पर केजी के भाव से 54 केजी संतरे खरीदता है
खरीदता है, और 36 किलो पर केजी, 36 रुपए पर केजी के भाव से बेच देता है, बेच देता है, बेच देता है। यदि 4 किलो संतरे सड़े हुए थे और उसने वह संतरे फेंक दिए थे, तो उसका लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए, तो उसका लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। तो उसका लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। पर्याय 33.1/3%, 33.1/3%, 40%, 50% आणि 30%. मार अंदाजे बघूया तुझ्याकडे काय झालं. अनेक देऊ गणित बस. किती गणित आहेत होमवर्कची? 4 झाली. होमवर्कची गणित किती झाली? 2च आहेत. काय अनेक काय 2 गणित करणार घराकडे जाऊन, आणि ही गणित झाली ती सोडवायची घराकडे जाऊन निवांत बशीला पबजी खेळत. तुमचं काय सांगता येणार रे. तिघा यायचा एक जीबी तिघात घेतली अशी एकाच्या फोनात पार्ट टाइम कसं करतात की जॉब. तू 2 तास खेळ, तू 2 तास खेळ, तू 2 तास खेळ, तसं काही खेळायचे तर नाही. बघे काय होय. वीर गणित घ्या. वीर 1800 रुपए में 200 अमरूद खरीदता है, 200 अमरूद खरीदता है. इनमें से कुछ अमरूद सड़े हुए थे. उसने वह अमरूद फेंक दिए. चांगलाच क्वेश्चन आहे. फेंक दिए. वह शेष अमरूदों को 14 रुपए प्रत्येक की दर से बेचता है. और 230 रुपए लाभ कमाता है. तो फेंके गए तरबूजों की संख्या ज्ञात कीजिए. फेंके गए तरबूजों की संख्या ज्ञात कीजिए. चांगलं गणित आहे. मी सोडू? तुम्ही बी सोडवायचं घराकडे. मी सोडवणार आणि
बंद करणार, पुसणार, नंतर तुम्ही घराकडे सोडायचं. वया पेन बंद करणार आणि ठेवा. नंतर इकडं तिकडं चालूच असतं तुमचं. बंद करा सगळी वया पेन, बंद करा. किती 1800 रुपयामध्ये किती अमृत खरीदतोय तो? 200 अमृत खरीदतोय. किती अमृत खरीदतोय? 200 अमृत 1800 रुपयामध्ये खरीदतोय. इकडे अमृत आणि इकडं रुपये, बरोबर आहे. याच्यातले काहीतरी अमृत खराब होतात. मला माहित नाही किती खराब होतात. मी काय म्हणलं, ए अमृत खराब होतात. किती अमृत खराब होतात? ए अमृत खराब होतात. उरणार किती अमृत? 200 वजा ए, 200 वजा ए अमृत उरणार, बरोबर आहे. आता त्याला प्रॉफिट कितीचं झालंय? 230 रुपयाचा लाभ झाला. किती रुपयाचा लाभ झालाय? 230 रुपयाचा लाभ झालाय, बरोबर आहे. 1800 रुपयाला त्यानं काय केलेला? खरेदी केलेला. किती रुपयाचा लाभ झालाय? इकडे देऊ काय? डिस्प्यूट होणार. 1800 रुपयाचे काय अमृत खरेदी केलेला, 230 रुपये प्रॉफिट झाले. 230 रुपयाचं काय झालंय? प्रॉफिट झालं असणार, बरोबर आहे. तर किती रुपयाला त्याने विकले असणार टोटल सगळे अमृत? कळालं? 800 रुपये खरेदी केलेत, 230 रुपये प्रॉफिट मिळाले त्याला. म्हणजे टोटल किती अमृत होते तेवढे किती रुपयाला विकले असणार त्यानं? 2030 रुपयाला विकले असणार, सेल केले असणार. अमृत किती होते तेवढे अमृत, बरोबर आहे. आणि एक म्हटलंय त्याने, एक अमृत कितीला विकलंय? एक अमृत कितीला विकलंय? 14 रुपयाला काहीतरी विकलंय ना. 14 रुपये प्रत्येक की दर से बेचा. एक अमृत कितीला विकलंय? 14 रुपयाला विकलंय. त्याच्याकडे आहेत किती रुपये आलेत? 2030 रुपये आलेत. एक अमृत 14 रुपयाला विकले, तर 230 रुपयामध्ये किती अमृत विकले असणार त्यानं? 230 भागिले 14. भागूया. 7 दुनी 14, 7 दुनी 14, उरले किती? 6 उरले, 63 झाले. 7 9 63, शून्य आहे तसंच. 2 न भागा, बे की बे, बे की बे, बे चोक 8, 1 उरला, 10 झाले, बे पंचे 10. 145 अमृत विकला असणार त्यानं. 2030 रुपयामध्ये त्यानं प्रॉफिट झाले. त्याला 2030 रुपये त्याच्या गल्ल्यात आलेत. घातलेला किती स्टार्टिंगला? 1800 रुपये घातलेला, 230 रुपयाचा प्रॉफिट झाले. आले किती? 2030 रुपये सेल केला त्यानं. 2030 रुपयाचा सेल केला त्यानं. एक अमृत किती रुपयाला विकलाय? 14 रुपयाला विकलाय. 230 रुपये गल्ल्यात आलेत. एक अमृत 14चा आहे. किती अमृत घेतले असणार? 2030 भागिले 14, किती अमृत विकले असणार त्यानं? 145 अमृत विकले असणार. किती अमृत विकले असणार? 145 अमृत विकले असणार. अमृत होते किती? 200 अमृत होते. अमृत होते किती? 200 अमृत होते. विकलाय किती? 145 अमृत विकलाय. खराब किती झाले असतील? 55 अमृत खराब झाले असतील. किती अमृत खराब झाले असतील? 55 अमृत खराब झाले असतील. कळालं? अवघड आहे. 200 अमृत होते. 200 अमृत किती रुपयामध्ये खरेदी केलाय? 1800 रुपयामध्ये खरेदी केलाय, बरोबर आहे. 1800 रुपयामध्ये खरेदी केला आणि विकला. थोडे अमृत खराब होते ते फेकल्या त्यानं, आणि बाकीचे अमृत जेवढे होते त्यानं विकला, बरोबर आहे. विकून त्याला प्रॉफिट किती झालं? 230 रुपयाचं प्रॉफिट झालं. 1800 रुपये पहिल्याचे खिशातनं घातलेले, 230 रुपयाचं प्रॉफिट आले. म्हणजे वस्तू टोटल कितीला विकले असणार? अमृत ते 2030 रुपयाला विकले असणार. त्याचा फॉर्म्युला सांगू. प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. काय काढायचंय? सेलिंग प्राइस काढायचंय. सेलिंग प्राइस काढायचंय. सीपी काय होणार? इकडे प्लस होणार. इकडे काय होणार? सीपी प्लस होणार. सीपी अधिक पी इज इक्वल टू सेलिंग प्राइस. कळालं? सेलिंग प्राइस मिळालं तुम्हाला. किती अमृतांचं काय की मला माहित नाही किती अमृत आहे, पण एवढं माहित आहे की एक अमृत मला 14 रुपयाला भेटले. किती अमृत? एक अमृत मला 14 रुपयाला भेटलाय. 2030 रुपये आहेत. एक अमृत 14 रुपयाला आहे.
तर 14 न 2030 ला भागल्यानंतर उत्तर किती आलं? 145 अमृत असतील. बरोबर आहे. 145 अमृत होती खरीदल्यानंतर. पहिला किती खरीदल्या त्यानं? 2200. किती खराब झाले असतील? 55 खराब झाले असतील. काल अवघड आहे नाही, मला फक्त तुम्ही काढायचं आहे किती पर्सेंट अमृत खराब झाले असतील. खाली लिहा तर नको. ऐका तरी येते. किती अमृत खराब झालेत? 55 अमृत खराब झालेत. किती पैकी? 200 पैकी. तर 100 पैकी किती? 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. बे की बे, बे दुनी 4, उरला 1, झाले 15. बे साती 14, उरलेला 1 वरती आणि छेद 2. 27.1/2% काय झाले असतील? अमृत खराब झाले असतील. टोटल अमृतापैकी 27.1/2% अमृत खराब झाले असतील. मला हे पर्सेंट बी पाहिजे, अमृत बी पाहिजे. कळालं? चला आणि घेऊया. आज अनेक टाईप घ्यायची होती. किती झाले टाईप? 9 झाले ना. 10 टाईप करायचे होते. 4 राहिले. 13. किती गणित झाली? 50-60 झाले असतील ना गणित. 50 तरी गणित झाले असतील. तर गणित मोज कोणीतरी हाय त्यानं मोजा आधी. होतीच सगळी लिहून घेतली.